झालं ना ओके. चला तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आपल्या नवीन चॅप्टरचं नाव आहे मॉडल ॲक्झिलरी वर्ब. मॉडल सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मॉडल ॲक्झिलरी. कोण सांगतं मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स काय असतात, त्यांचा यूज कशासाठी होतो, किंवा कोणकोणते असतात, किंवा याला दुसरं नाव काय आहे. चला पुढं या थोडंसं. तुम्ही व्यवस्थित बसा सर्वांनी. काय म्हणतात हे मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स असतात ना, यांनाच एक दुसरं नाव आहे. काय म्हणतो आपण त्यांना? हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. काय म्हणतो आपण? हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. बरोबर. हे काय करतात? सेंटेन्सचा मीनिंग कंप्लीट होण्यासाठी काय करतात? हेल्प करतात. म्हणून आपण यांना काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब म्हणतो. बरोबर. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन. काय पाहणार आहोत? क्लासिफिकेशन ऑफ वर्ब्स, आहे की नाही. तर एक लक्ष द्या. आता क्लासिफिकेशनचा जेव्हा विचार करतो आपण, बघा क्लासिफिकेशन ऑफ वर्ब्स. जेव्हा आपण क्लासिफिकेशन ऑफ वर्ब्स म्हणतो तेव्हा वर्बला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. वर्ब्सला किती पार्टमध्ये डिवाइड करणार आपण? दोन पार्टमध्ये. कोणकोणते सांगा बरं, कोण सांगतं? कोणकोणते पार्ट असतात वर्ब्सला आपण डिवाइड करतो? एक असतात, बघा लक्ष द्या मी सांगतो. एक असतात ऑर्डिनरी वर्ब. कोणते वर्ब असतात? लक्ष द्या सर्वांनी. एक असतात ऑर्डिनरी वर्ब्स. या ऑर्डिनरी वर्ब्सलाच एक दुसरं नाव आहे. काय म्हणतो आपण यांना? लेक्सिकल वर्ब. यांना काय म्हणतो आपण? लेक्सिकल. यांनाच आपण काय म्हणतो? लेक्सिकल वर्ब्स म्हणतो. बरोबर. आलं लक्षात? आता हे कोणते असतात, काय असतात ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू, पण त्या अगोदर लक्षात घ्या. एक असतात ऑर्डिनरी वर्ब, त्यालाच आपण काय म्हणतो? लेक्सिकल वर्ब. आणि दुसरे कोणते असतात त्यांना आपण ॲक्झिलरी वर्ब म्हणतो. काय म्हणतो आपण? ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. या ऑक्झिलरी वर्ब्सलाच आपण दुसरं नाव आत्ताच सांगितलं. काय म्हणतो आपण त्यांना? हेल्पिंग वर्ब. अशा पद्धतीने आपण काय करतो? दोन प्रकारे क्लासिफिकेशन करतो वर्ब्सचं. आता पुढे जाऊन आणखीन आपल्याला क्लासिफाय करायचे. कशाला क्लासिफाय करायचंय? ह्या हेल्पिंग वर्बला. ह्या हेल्पिंग वर्बला आपण पुन्हा आणखीन क्लासिफाय करतो दोन प्रकारामध्ये. किती प्रकारामध्ये करतो? दोन प्रकारामध्ये ह्या हेल्पिंग वर्बला आपण क्लासिफाय करतो. कसं करतो बघा. पहिले जे असतात, पहिला जो प्रकार आहे हेल्पिंग वर्बचा, आपण त्याला म्हणतो प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब. आपण त्याला काय म्हणतो? प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. आणि दुसरे कोणते असतात? दुसरे असतात मॉडल. कोणते? मॉडल ॲक्झिलरी. मॉडेल नाही रे, मॉडल ॲक्झिलरी वर्ब्स. अशा पद्धतीने आपण वर्ब्सचं क्लासिफिकेशन करतो. आता आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आपण सुरुवातीला फर्स्ट काय स्टडी करणार की ऑर्डिनरी वर्ब कोणते असतात, बरोबर, ज्यांना आपण लेक्सिकल वर्ब म्हणतो. दुसरं आपण पाहणार ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यामध्ये दोन प्रकार पाहणार, प्रायमरी आणि मॉडल ॲक्झिलरी वर्ब. हे एकदा नोट करा सर्वांनी. लगेच पुढचा भाग आपण लगेच सुरुवात करू. केलं का? ठीक आहे. तुम्ही करायचं का? करा. एक मिनिट. चालेल. झालं? ओके. चलो. आता आपल्याला पाहायचंय सुरुवातीला की ऑर्डिनरी वर्ब्स कोणते असतात. कोण सांगतं बरं ऑर्डिनरी वर्ब्स कोणते असतात? जो आपल्याला फर्स्ट टाईप पाहायचा आहे. कशाचा फर्स्ट टाईप आहे? वर्ब्सचा आहे.
वर्ब्सचा फर्स्ट टाईप पाहायचा आहे ऑर्डिनरी वर्ब. मला सांगा ऑर्डिनरी वर्ब कोणकोणते असतात, कोण सांगतं रे? कोणाला माहिती आहे? हू नोज अबाउट इट? विच आर ऑर्डिनरी वर्ब्स? ॲक्शन. ॲक्शन वर्ब्सलाच आपण काय म्हणतो? एक्झॅक्टली. बघा ऑर्डिनरी वर्ब म्हणजे कोणते? असे वर्ब्स. ऑर्डिनरी वर्ब म्हणजे असे वर्ब्स ज्यांचा आपण काय म्हणून वापर करतो? लक्षात घ्या, मेन वर्ब म्हणून वापरला करतो आपण. ज्याचा मेन वर्ब्स म्हणून वापर करतो आपण सेंटेन्समध्ये, ठीक आहे नाही? सेंटेन्समध्ये आपण कशाचा वापर करतो? त्यांचा मेन वर्ब्स म्हणून वापर करतो. त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी वर्ब म्हणतो. जसं आपण म्हणलं ही प्ले क्रिकेट, ठीक आहे नाही? त्यातलं प्ले काय झालं? मेन वर्ब झालं, ठीक आहे नाही? ते काय शो करायले? खेळण्याची क्रिया शो करायले, ॲक्शन शो करायले. सो दॅट वी आर कॉलिंग इट मेन वर्ब्स. मग ऑर्डिनरी वर्ब कोणते असतात? जे मेन वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये वापरल्या जातात. काय? सगळंच घ्या. मेन वर्ब म्हणजे सेंटेन्समध्ये जे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून वापरले जातात त्यांना काय म्हणायचं? ऑर्डिनरी वर्ब म्हणायचं. आता या मेन वर्बचे फॉर्म असतात बघा. तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदाच टेन्स शिकवते वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्बचे किती फॉर्म असतात. हा फर्स्ट फॉर्म असतो. कोणता फॉर्म असतो? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. याला काय म्हणतो आपण? बघा लक्षात घ्यायचे, नावं लिहितो मी. याला आपण म्हणतो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो, बरोबर? यालाच दुसरं नाव काय आहे? काय आहे? प्रेझेंट फॉर्म ऑफ वर्ब. यालाच काय म्हणतो? प्रेझेंट फॉर्म. प्रेझेंट फॉर्म कशाचं? ऑफ वर्ब. आणखीन याला तिसरं एक नाव आहे, सांगा बरं काय आहे? जे फर्स्ट फॉर्म आहे वर्बचं त्याला एक तिसरं नाव आहे. त्याला काय म्हणतो? प्ल्युरल फॉर्म ऑफ वर्ब. याला काय म्हणतो आपण? प्ल्युरल फॉर्म ऑफ वर्ब. सिंग्युलर सांगेल मी थोड्याच वेळात सिंग्युलर कोणता असता. हे काय आहे? प्ल्युरल फॉर्म ऑफ वर्ब. आलं लक्षात? आर यू गेटिंग माय पॉइंट? सेकंड बघा, वर्बचा जो सेकंड आहे, वर्बचं जे सेकंड फॉर्म आहे याला काय म्हणतो आपण? सेकंड फॉर्म तो म्हणतोच, बरोबर? आणि याला नाव काय? याला आपण म्हणतो पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. कोणतं फॉर्म म्हणतो याला? हे खूप महत्त्वाचं आहे. इट इज टू इम्पॉर्टंट, आहे का नाही? विथ द हेल्प ऑफ ऑल दोज टाइप्स वी आर युजिंग इन द सेंटेन्स. पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. आलं लक्षात? समजलं? कळालं? तिसरा वर्बचा जो तिसरं फॉर्म आहे याला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो परफेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. याला काय म्हणतो? परफेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. याला आपण म्हणतो परफेक्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर जे फोर्थ फॉर्म आहे त्याला काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो कॉन्टिन्युअस फॉर्म ऑफ वर्ब. आलं लक्षात? त्याच्यानंतर जे फिफ्थ फॉर्म आहे एक्झॅक्टली त्याला काय म्हणतो आपण? सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब. आलं लक्षात? हे सगळे आपले मेन वर्ब आहेत. हे काय आहेत? आपले सर्व मेन वर्ब आहेत. आणि हे मेन वर्बचे फॉर्म आहेत. हे कोणते फॉर्म आहेत? कशाचे फॉर्म आहेत? मेन वर्ब, आहे की नाही? आणि त्या मेन वर्बलाच आपण काय म्हणतो? ऑर्डिनरी वर्ब्स म्हणतो. सपोज एक एक्झाम्पल देतो मी. जर बघा ही फर्स्ट फॉर्म लिहिलं, इथं सेकंड फॉर्म, इथं थर्ड फॉर्म, इथं फोर्थ घ्या, ठीक आहे नाही? आणि शेवटी फिफ्थ घेऊ आपण.
तर मी जर प्ले म्हणलं, प्ले हे कोणतं फॉर्म होणार आपलं? प्ले फर्स्ट फॉर्म, प्रेझेंट फॉर्म किंवा लिवरल फॉर्म. आलं लक्षात? आता याचंच काय येणार? पास्ट फॉर्म. हे काय असायचं? पास्ट फॉर्म काय असणार? प्लेड असणार. काय असणार? प्लेड असणार. आता याच्यानंतर पुढं तिसऱ्या नंबरला काय आहे? परफेक्ट फॉर्म आहे. परफेक्ट फॉर्म काय असणार याचं? प्लेडच असणार. त्याच्यानंतर कॉन्टिन्युअस फॉर्म काय आहे? प्लेइंग. एक्झॅक्टली. कॉन्टिन्युअस फॉर्म कोणता आहे? प्लेइंग. आणि जे सिंग्युलर फॉर्म असतं, फिफ्थ फॉर्म, त्याला काय म्हणतो? प्लेज म्हणतो. त्याला म्हणतो प्लेज. अशा पद्धतीनं आपण वर्बला काय करतो? प्रत्येक फॉर्ममध्ये डिवाइड करतो, आहे का नाही? सेंटेन्सच्या मिनिंगनुसार. ते सेंटेन्स पास्टमधलं आहे, ती सेंटेन्सची जी ॲक्शन आहे ती ॲक्शन परफेक्ट आहे, कॉन्टिन्युअस आहे का इनकम्प्लीट आहे, त्याच्यानुसार आपण काय करतो? वर्बचा यूज करतो. जर कॉन्टिन्युअस ॲक्शन असेल तर आपण कोणतं फॉर्म वापरणार? कोणतं फॉर्म वापरणार? ING म्हणजे कोणतं फॉर्म वापरणार? पुन्हा तेच म्हणाले, एवढं लिहून देऊन सुद्धा तुम्ही म्हणाले V4 करायला. कोणतं फॉर्म वापरणार? कॉन्टिन्युअस फॉर्म वापरणार. जर तुमचा टेन्सचं जे सेंटेन्स आहे ते परफेक्टमध्ये असेल तर कोणतं फॉर्म वापरणार? तुम्ही वापरणार परफेक्ट फॉर्म वापरणार. कोणतं वापरणार? परफेक्ट फॉर्म वापरणार, आहे का नाही? जर तुमचं जर पास्टमधलं सेंटेन्स असेल तर कोणतं फॉर्म वापरणार तुम्ही? पास्ट फॉर्म. याच्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतोय की हे फॉर्म कशामुळे आहेत. आता लक्षात आलं तुमच्या? एक्झॅक्टली. म्हणून आपण याला हे म्हणायचं नाही V1, V2, V3, V4 असं म्हणल्यानं लक्षात येतं का? नाही. पण असं जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला लक्षात येतं कंटिन्युअस फॉर्ममध्ये काय येईल? कॉन्टिन्युअस फॉर्मचं वर्ब येईल, जे की फोर्थ फॉर्म असतं. तुम्ही म्हणले जर परफेक्ट टेन्समध्ये कोणतं येईल? परफेक्ट फॉर्म ऑफ वर्ब कोणतं असतं? थर्ड फॉर्म असतं. बरोबर. तुम्ही जर म्हणाले पास्ट टेन्समध्ये मला वर्बचा यूज करायचा आहे, कोणतं फॉर्म वापरणार तुम्ही? पास्ट फॉर्म वापरणार, ठीक आहे नाही? तुम्ही म्हणले प्रेझेंट फॉर्ममध्ये मला वापरायचे, काय वापरणार तुम्ही? फर्स्ट फॉर्म वापरणार. आले लक्षात? कळाले? समजले? आता काही कन्फ्युजन याच्यामध्ये नाही? ठीक आहे. आणि हा जो पूर्ण जो भाग होता तो आपण टेन्समध्ये डिटेल कसा यूज होतो प्रत्येक टेन्सचा, अशा भरपूर प्रकारे आपण स्टडी केले. बरोबर. आलं लक्षात? हे झालं आपलं ऑर्डिनरी वर्ब. हे कोणते झाले आपले? ऑर्डिनरी वर्ब झाले. आता हे सगळे ऑर्डिनरी वर्ब्स तुम्ही नोट केलेत का? केलेत? कुणाला काही कन्फ्युजन याच्यामध्ये आहे का? ओके, चलो आगे. आता ऑर्डिनरी वर्ब झाले. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप होता वर्बचा, कोणता सांगितला होता मी? कोणता होता? ऑक्झिलरी. एकच मिनटं, त्याच्यामध्ये आहे प्रायमरी, ऑक्झिलरी. दुसरा जो टाईप सांगितला होता तुम्हाला मी, ऑक्झिलरी वर्ब्स. यांनाच आपण काय म्हणतो? यांनाच आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब म्हणतो. यांनाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब्स म्हणतो. आलं लक्षात? समजलं? त्याच्यानंतर पुढचा भाग बघा. आपण याचेही किती प्रकार केले? 2 प्रकार केले. किती प्रकार केले ते आपण याचे? 2 प्रकार. तो 2 प्रकारामध्ये जो पहिला प्रकार होता तो कोणता होता? एक्झॅक्टली. तो कोणता होता? तो होता प्रायमरी. प्रायमरी ऑक्झिलरी. आता हे समजून घ्यायचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब काय असतात. कोण सांगू शकतं का? कोण प्रेडिक्ट करू शकतं का? प्रेडिक्ट म्हणण्यापेक्षा कोणाला माहिती आहे का प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स काय असतात आणि त्यांचा यूज काय असतो सेंटेन्समध्ये? माहिती आहे? हां, काय? हां, बीचे फॉर्म असतात. एक्झॅक्टली. हां, एक्झॅक्टली. हां, ओके ओके, चालेल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे जे असतात प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असतात. पण या प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये आणि दुसरा जो प्रकार सांगितला मॉडल ऑक्झिलरी वर्ब, याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? दोन सांगितले ना तुम्हाला. हां, ते तुम्हाला सगळं सांगतो. ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. सेमी, फर्स्ट टाईप, टाईप 1, टाईप 2, टाईप 3,
ते पार्शियल सेमी सगळं सांगतो. कंप्लीट मॉडेल कोणते असतात तेही सांगतो. फक्त आपल्याला इंट्रोडक्शन पाहिजे सध्या की मॉडेल जे ऑक्झिलरी वर्बचं आहे का, फक्त इंट्रोडक्शन पाहिजे. नंतर ते डिटेलमध्ये सर्व आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त आता मी जे काही आपण विचारतोय त्याचं लक्षात घ्या की जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते असतात बघा. जे ऑक्झिलरी वर्ब, असे ऑक्झिलरी वर्ब हे का नाही, जे की आपण काय करू शकतो, त्यांचा यूज मेन वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो. बघा लक्षात घ्या, त्यांचा यूज कसा करणार आपण, मेन वर्ब. त्यांचा काय करणार आपण, यूज कसा करणार, मेन वर्ब्स म्हणून सुद्धा करणार, किंवा हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा ज्या वर्ब्सचा आपण वापर करतो त्या सर्व वर्ब्सला आपण काय म्हणतो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. काय म्हणतो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतो. आलं लक्षात, समजलं? कुणाला काही डाऊट आहे? त्यांना काय म्हणतो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतो. बघा आता कोणकोणते असतात मग असे, ॲम बरोबर, इज असतं, आर असतं, आणखीन कोणतं असतं, पास्ट फॉर्ममध्ये कोणते जातात, हां तेच म्हणालो, वॉज वर, आणखीन हॅव, हॅज, हॅड, हॅव, हॅज, हॅड, आणखीन डू, डज, डीड. एक्झॅक्टली, डू, डज, डीड. हे जे आहेत हे सर्व काय आहेत, आपले प्रायमरी ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आपण ज्याला म्हणतो, प्रायमरी हेल्पिंग वर्ब किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आपण यांना म्हणतो. आलं लक्षात, समजलं, कळालं? एकदा हे नोट करा, लगेच आपण तुम्हाला याचं क्लासिफाईड कसे केलेत, काय केलेत ते पण समजून सांगतो. झालंय का सर्वांचं? झालं? ओके, चला बघा. आता जेव्हा आपण बीचे बेस फॉर्मचा विचार करतो, हे मी सांगितलं असेल, आय थिंक तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी. ऑन द फर्स्ट डे आय टोल्ड यू अबाउट इट, आहे का नाही. बीचे जे फर्स्ट फॉर्म बेस फॉर्म असतो, सॉरी, आहे का नाही. बीचा बेस फॉर्म काय असतो बघा. जेव्हा आपण V1चा विचार करतो तिथं काय येतं, ॲम, इज, आर. जेव्हा आपण पास्ट फॉर्मचा विचार करतो काय येतं, वॉज किंवा वर, बरोबर. त्याच्यानंतर परफेक्ट फॉर्मचा जेव्हा आपण विचार करतो तिथे काय येतं, अरे इथं मी म्हणतोय ते हॅव, हॅजचं नंतर पाहू. इथं काय येतो, काय येतो, बीन येतं, काय येतं, काय येतं, बीन येतं. त्याच्यानंतर कॉन्टिन्युअस फॉर्म बिंग येतं, एक्झॅक्टली बिंग येतं, बिंग. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण हॅवचा विचार केला, फर्स्ट फॉर्म किंवा प्लुरल फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म हॅव आहे. पास्ट फॉर्म हॅवचं काय येईल, काय येईल, हॅड येईल. परफेक्ट फॉर्म काय येईल, हॅडच येईल. परफेक्ट फॉर्म सुद्धा काय येणार, हॅड येणार. त्याच्यानंतर कॉन्टिन्युअस फॉर्म काय येईल, कॉन्टिन्युअस फॉर्म काय येईल, हा हॅविंग, बरोबर, हॅविंग येणार, हॅविंग. आणि सिंग्युलर फॉर्म, सिंग्युलर फॉर्म काय येतं, हॅज येतं, हॅज. आलं लक्षात, समजलं? त्याच्यानंतर आपण डू घेतलं, प्रेझेंट फॉर्म आहे, प्लुरल फॉर्म आहे की नाही. इकडे काय येईल, पास्ट फॉर्म मध्ये डीड येतं, डीड.
आणि परफेक्ट फॉर्म काय येईल? डन. एक्झॅक्टली. परफेक्ट फॉर्म काय येईल? डन. आणि कॉन्टिन्युअस फॉर्म? एक्झॅक्टली, डुईंग. आणि सिंग्युलर फॉर्म डज येते, डज. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलंय का? समजलं? आपण आता जे प्रायमरी ॲक्झिलरी वर्ब पाहिले त्यांना सर्वांना आपण कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतो आहे की नाही हे समजून घ्या. जेव्हा आपण त्यांचा मेन वर्ब म्हणून वापर करतो, कसा करतो, काय करतो, हेल्पिंग वर्बमधून कसा करतो, तो सर्व आपण आता डिटेलमध्ये स्टडी करणार. हे झालंय का? नोट केलं सर्वांनी? ठीक आहे, करा 1 मिनिट लगेच. झालं? चलो बघा, आता मी काही सेंटेन्स सांगतो त्याच्या मदतीनं आपण पाहूया आहे ना. सेंटेन्सच्या हेल्पनं पाहूया की त्यांचा कधी मेन वर्ब म्हणून वापर केला जातो आणि कधी कधी काय हेल्पिंग वर्ब म्हणून. बघा 2 सेंटेन्स देतो. जर मी सपोज असं म्हणालो आय हॅव अ न्यू कार, हे फर्स्ट सेंटेन्स आहे बरोबर. मी दुसरं सेंटेन्स देतो आय एम हॅविंग माय लंच. सांगा बरं. आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये हॅव दिसतंय बरोबर. दोन्हीमध्ये काय दिसतं तुम्हाला? हॅव दिसतंय आहे का नाही. दोन्हीमध्ये इथं हॅवचा वापर केला आहे, इथं मेन वर्ब म्हणून केला, इथं पण मेन वर्ब म्हणून केला आहे. आपण ॲम काय आहे? ॲम हेल्पिंग वर्ब आहे. हे हॅव काय आहे? मेन वर्ब. हॅव काय आहे? मेन वर्ब. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये जेव्हा मी विचार करतो आय हॅव अ न्यू कार, माझ्याकडे एक काय आहे? नवीन गाडी आहे, नवीन कार आहे बरोबर. मग इथं कोणतं मेन वर्ब दिसतं का तुम्हाला? जेव्हा वाक्यात मेन वर्ब नसतं, पोझिशनसाठी असेल हॅवचा यूज, तेव्हा हॅवचा यूज कशासाठी करतो आपण? काय म्हणून करतो? मेन वर्ब म्हणून करतो. काय करतो? मेन वर्ब आहे की नाही. आलं लक्षात? पण इथं बघा, इथं लक्षात घ्या, इथं जे ॲम आहे हे कोणतं वर्ब आहे? हे आहे हेल्पिंग वर्ब. सेंटेन्सचा मिनिंग किंवा सेंटेन्सबद्दल जे काही सेंटेन्सचा मिनिंग कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय करते? ते हेल्प करते, कंप्लीट सेन्स देण्यासाठी हेल्पिंग वर्ब. आणि जे हॅव आहे, हॅविंग, हे काय आहे? काय आहे हॅव? हॅविंग काय? मेन वर्ब आहे. आलं लक्षात? काय केलं जातं? कधी कधी जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचा मेन वर्ब म्हणून सुद्धा वापर केला जातो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. आलं लक्षात? म्हणून जे पण कोणतेही हे कोणते वर्ब आहेत आपण ज्यांचा दोन्ही प्रकारे वापर करतोय हे लक्षात राहू द्या. कोणत्या वर्बचा करू शकतो आपण? जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असतात त्यांचाच वापर आपण काय करणार? मेन वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करणार. मॉडल ऑक्झिलरी वर्बचा करणार का तसा? नाही. जेव्हा जेव्हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरणार तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत काय येणार? मेन वर्ब पाहिजेच. विदाऊट मेन वर्ब आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरू शकतो का? नाही. फक्त प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे असे असतात ज्यांचा आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा वापर करू शकतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा यूज करू शकतो. समजलं? आलं लक्षात? आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे केलंय का नोट तुम्ही? चालेल, ठीक. बघा, जर आपण असं म्हणालो वी आर गुड स्टुडंट्स. बघा, दुसरं असं वाक्य म्हणतोय वी आर गोईंग
टू क्लास. इथे बघा आर आहे, इथे पण आर आहे, दोन्ही वाक्यात आर दिले, पण इथे डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स इन द बोथ सेंटेन्स? काय आहे? बरोबर, एक्झॅक्टली. इथं जो आरचा वापर केलाय तो काय म्हणून केलाय? इथं आरचा वापर केलाय मेन वर्ब म्हणून केलाय, मुख्य क्रियापद म्हणून याचा आपण इथे वापर केलाय. बरोबर. आणि इथं ह्या आर मध्ये काय केलंय? याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला, हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला. कारण इथं ऑलरेडी काय दिले त्यांनी? मेन वर्ब दिलेला आहे. आलं लक्षात? कशा पद्धतीनं आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो? कळालं? समजलं? एक प्रकारे कसा असतो? मेन वर्ब म्हणून करतो आणि दुसऱ्या प्रकारे कसं करतो? हेल्पिंग वर्ब म्हणून. हे समजलं? कळालं? कुणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन आहे? चलो नेक्स्ट पार्ट आपण आता लगेच पाहूया. हे झालंय का नोट? ओके, ठीक आहे. बघा याच्यानंतर आता पुढचा भाग पाहणार आहोत आपण मोडल ऑक्झिलरी वर्ब. कोणता आहे? ऑक्झिलरी वर्बचा दुसरा प्रकार. कशाचा प्रकार आहे हा? ऑक्झिलरी. हे विसरू नका, ऑक्झिलरी वर्ब्सचा जो प्रकार आहे, आहे का नाही? काय आहे? मोडल ऑक्झिलरी. मोडल ऑक्झिलरी वर्ब्स. आता हे मोडल ऑक्झिलरी वर्ब काय असतात? कोण सांगतं? त्याचा यूज काय असतो? त्यांना मोडल ऑक्झिलरी वर्ब का म्हणतो? कोण सांगू शकतं? बघा मी सांगतो. असे ऑक्झिलरी वर्ब आहे का नाही, असे ऑक्झिलरी वर्ब बघा जे कशासोबत वापरणार? मेन वर्बच्या अगोदर त्यांचा वापर होतो, आहे का नाही? कशाच्या अगोदर होतो? बिफोर. बघा यूज लक्षात घ्या, आपण त्यांचा यूज कशा अगोदर करतो? बिफोर मेन वर्ब. बिफोर मेन वर्ब कशाच्या अगोदर यूज करतोय आपण? जे काही मेन वर्ब असतात त्यांच्या अगोदर आपल्याला काय करायचं? त्यांचा वापर करायचा आहे. आणि हे काय करतात? इट गिव्स. हे काय करतात बघा? इट गिव्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्या. ॲडिशनल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशाबद्दल देतात? मूड ऑफ द स्पीकर. मूड ऑफ द स्पीकर. कशा पद्धतीने बघा, एक तर ते ॲबिलिटी शो करतात. ॲबिलिटी. त्याच्यानंतर पॉसिबिलिटी. थांबा एक मिनिट, सगळंच पॉसिबिलिटी असते. आणखीन काय असते? ऑब्लिगेशन सुद्धा शो करतात. काय करतात? ऑब्लिगेशन. आणखीन नेसेसिटी. नेसेसिटी सुद्धा शो करतात. नेसेसिटी सुद्धा काय करतात? शो करतात. आलं लक्षात? समजलं? बघा काय करतात ते? कशाची मूड ऑफ द स्पीकरची ॲडिशनल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात. काय शो करतात ते? ॲबिलिटी शो करतात, पॉसिबिलिटी शो करतात, ऑब्लिगेशन शो करतात, नेसेसिटी शो करतात, एक्सेट्रा. आणखीन अशाच प्रकारे आहे की नाही आपल्याला काय करतात? ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतात. आणि त्यांचा यूज कशाच्या बिफोर होतो? हे लक्षात घ्या, त्यांचा यूज कशाच्या बिफोर होतो? मेन वर्बच्या बिफोर होतो. आलं लक्षात? समजलं? आता याला डिटेलमध्ये पाहू आपण. हे नोट केलंय का तुम्ही? चालेल, नोट करा. लगेच पुढचा भाग पाहूया.
हे जस्ट आपण इंट्रोडक्शन पाहतोय, बरोबर, की मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असतील किंवा ऑर्डिनरी वर्ब्स असतील, हे की नाही, त्यांचं काय पाहतोय आपण, इंट्रोडक्शन पाहतोय. कळालं, समजलं, ठीक आहे. चल पुढं जायचं, ठीक आहे. बघा आता सेंटेन्सद्वारे आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ की कशा पद्धतीनं ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतात आणि कशा पद्धतीने ते मेन वर्बच्या अगोदर यूज होतात. बघा आपण जर असं म्हणालो, ही कॅन विन द मॅच. काय म्हणले, हां ते सगळी लिस्ट घेऊ, त्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. तुम्हाला मिनिंग समजून सांगायला मी अगोदरच सांगितलं की आपण इंट्रोडक्शन पाहतोय, त्या प्रत्येक टाईपनुसार आपण जाणार आहोत. त्याचे मॉडल ऑक्झिलरी वर्बचे 3 टाईप आहेत, ते पार्शियल आहेत, कंप्लीट आहेत, काय आहेत ते सर्व जाऊन पाहणार आहोत. ओके, फक्त आता समजून घ्या तुम्ही मी काय म्हणतोय काय नाही, बरोबर. हे असे एक सेंटेन्स आहे बघा, ही कॅन विन द मॅच. आता मला सांगा, लक्षात घ्या, या सेंटेन्समध्ये जे कॅन आहे हे काय शो करायले, पॉसिबिलिटी. चुकीचं आहे बिलकुल, ॲबिलिटी शो करायले त्याची. तुम्ही अशी गडबड करू नका. काय शो करायले, ॲबिलिटी. कसं, ही कॅन विन द मॅच म्हणजे ते काय करू शकतात, मॅच जिंकू शकतात. म्हणजे त्यांची ॲबिलिटी शो करायले, त्यांची काय शो करायले, ॲबिलिटी, त्यांची कुवत, त्यांची क्षमता, त्यांचं पोटेन्शियल, हे का नाही, त्याला आपण काय म्हणतो, ॲबिलिटी म्हणतो, बरोबर. ॲबिलिटी शो करायले. आणि ते कशाच्या अगोदर आलं, यूज केले, हे समजून घ्यायचं आहे. मेन वर्ब. आलं लक्षात, समजलं. दुसरं एक सेंटेन्स बघा, हे झालं फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, आय मे गो टू टेम्पल. बघा, आय मे गो टू टेम्पल जेव्हा मी असं म्हणतो, त्याच्यामध्ये हे मे काय शो करायले, परमिशन. काय शो करायले, पॉसिबिलिटी शो करायले. काय शो करायले, मे पॉसिबिलिटी. परमिशन करते का, नाही, सध्या नाही करत. सांगतो ते कसे असतं, कधी परमिशन शो करतं, कधी पॉसिबिलिटी शो करतं, बरोबर. ही जी मेची पॉसिबिलिटी असते ती स्ट्रॉंग असते, माईटची जी पॉसिबिलिटी असते ती वीक असते. ते प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. मे आपण इनफॉर्मल परमिशनसाठी मे वापरतो, फॉर्मल परमिशनसाठी मे वापरतो, इनफॉर्मलसाठी कॅन वापरतो. ते सर्व डिटेलमध्ये पाहू. फक्त तुम्ही गडबड न करता एक समजून घ्या की कशा पद्धतीनं मॉडल ऑक्झिलरी वर्बचा सेंटेन्समध्ये वापर होतो. आता आपण जस्ट पाहतोय की सेंटेन्समध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत त्यांचा वापर कसा होतोय. बघा, कशाच्या अगोदर यूज केला आपण यांना, मेन वर्बचा. आलं लक्षात, इथपर्यंत समजलं. कुणाला काही डाऊट आहे का, नाही. चलो आगे, पुढं जायचं, थांबायचं, हा घ्यायचं का थांबायचं, थांबायचं थोडंसं, एक थोडंसं घेऊ, मग काही नाही. एक यूज पाहू, मग काही नाही, थांबून जाऊ, ठीक आहे ना. पाऊस यायलाय, पाऊस कुठे यायलाय. चालेल, ठीक आहे, थोडं घेतो, एक यूज घेऊ, मग चालेल, ठीक आहे. नाही, आता मॉडल ऑक्झिलरी वर्बचे यूज पाहू आपण. काय पाहिजेत, युजेस पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट पाहूया बघा, इट यूज्ड किंवा इट इज यूज. इट यूज, एक मिनिट,
असं म्हणता येईल आपल्याला. इट ऑलवेज असल्या, इट ऑलवेज यूज बिफोर बेस फॉर्म ऑफ वर्ब, बेस फॉर्म ऑफ वर्ब. बघा सेंटेन्स मी असं देतोय, ही कॅन प्ले, ही कॅन प्ले व्हेरी वेल. तो खूप चांगल्या प्रकारे खेळू शकतो. ही कॅन प्ले व्हेरी वेल. दुसरं सेंटेन्स आपण असं म्हणू शकतो का, ही कॅन प्लेड व्हेरी वेल. मला तुम्ही सांगा तिन्ही सेंटेन्स पैकी कोणतं वर्ब बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. ही कॅन प्लेइंग, चला सांगा बरं, जस्ट टेल मी विच सेंटेन्स इज करेक्ट अँड विच इज रॉंग. तुम्ही सांगा सर्वांनी, चला कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे. हा 2 नंबरचं बरोबर आहे, 3 नंबरचं बरोबर आहे. अच्छा 1 नंबर बरोबर, 2 नंबरचं एक्झॅक्टली. दुसरं पण कसं आहे, चुकीचं. तिसरं कसं आहे का, कारण ऑलरेडी मी काय सांगितले, त्यांचा यूज कसा होतो, कशा अगोदर होतो, बिफोर. बिफोर कशाच्या, बेस फॉर्मच्या. बेस फॉर्म कोणतं असतं, जे वर्बचं फर्स्ट फॉर्म असतं त्याच्या अगोदरच आपण काय करू शकतो, त्याचा यूज करू शकतो. कशाचा, मॉडल. कशाचा, जे मॉडल्स असतात त्यांचा आपण कशा अगोदर यूज करू शकतो, बेस फॉर्म ऑफ वर्बच्या अगोदरच आपण फक्त त्यांचा यूज करू शकतो. आलं लक्षात, समजलं. आता बघा आपण काय काय पाहिलं, एकदा एका मिनिटात रिवाइज करतो. पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं आपण मॉडल, जे ऑक्झिलरी वर्ब असतात, ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये वर्बचं क्लासिफिकेशन पाहिलं. वर्बचं क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं 2 प्रकारचे वर्ब असतात. कोणकोणते सांगा बरं. एक्झॅक्टली, ऑर्डिनरी किंवा हेल्पिंग वर्ब असतात किंवा ऑक्झिलरी वर्ब आपण त्यांना म्हणतो. ऑर्डिनरी वर्ब कशा कोणत्या असतात, ज्यांचा आपण मेन वर्ब म्हणून आपण वापर करू शकतो. पुढं हेल्पिंग वर्बचे सुद्धा किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाईप होता त्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. त्यांचा वापर आपण मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून पण करू शकतो. जेव्हा आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बचा विचार करतो तेव्हा त्यांचा वापर आपण फक्त काय करू शकतो, हेल्पिंग वर्ब म्हणूनच वापर करणार. आलं लक्षात. आणि त्यांचा यूज कशा अगोदर होणार, नेहमी मेन वर्बच्या अगोदर होणार, ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी. जसं पॉसिबिलिटी असेल, ॲबिलिटी शो करण्यासाठी असेल, ऑब्लिगेशन शो करण्यासाठी असेल किंवा नेसेसिटी शो करण्यासाठी असेल, अशा पद्धतीनं हे की नाही आपण त्यांचा यूज सेंटेन्समध्ये करू शकतो. आलं लक्षात. आणि आपण त्यांचा अगोदर आज फर्स्ट यूज पाहिला, कशाच्या अगोदर त्यांचा वापर होतो, बेस फॉर्म ऑफ वर्बच्या अगोदर. तिथं जर समजा तुम्हाला पास्ट फॉर्म दिला असेल किंवा कॉन्टिन्युअस फॉर्म दिला असेल तर तिथे त्यांचा यूज बरोबर असेल का, नाही, बिलकुल चुकीचा असेल. आलं सर्वांना लक्षात, कन्फ्युजन काही. चलो इथंच आपण आज थांबूया. थँक्यू. चलो.